पहिलाच बॉल समोर उडवलाय ओव्हर द बॉलर हेड. अरफ शेखचं भव्य स्वागत योगेश कानवडेनं केलंय. तुम्हाला करावंच लागतं आणि ते अरफने केलंय. परत एकदा बॅकफुटला गेले कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षकाने तिथे चूक केली आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय आणि बॉल सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगला स्ट्रोक. खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत बॉलची वाट पाहिली, थोडासा कमी गतीने पेस ऑफ केला होता यावेळेस अरफ शेख यांनी आणि त्या बॉलला शेवटपर्यंत पाहिलं, त्यानंतर फक्त दिशा दिली मात्र टिकून राहिलेलं आहे. त्याबद्दल राजवर्धन युथ फाउंडेशनच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. फुलर लेंथ वरचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि या बॉलला सरळ फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमान शेख. तो पहिला चेंडू खराब आलाय, मागे यष्टीरक्षकाकडनं देखील चूक झाली आहे आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेलाय 4 धाब्यांसाठी. नो प्लस 28 धावा. यावेळेसचा बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे परंतु फिल्डर बरेचसे दूरवर राहिलेत. प्रयत्न तर चांगला केला होता परंतु तिकडे आपण बघू शकता झेल तर समोर आहेत योगेश कानवडे. यावेळेस थोडीशी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप बॉल चाललाय, फिल्डर फार दूरवर आहेत. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने कूच करेल आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार. चौकार. यावेळेसचा बॉल मनगटी फटका स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. वाह योगेश कानवडे वाह, जबरदस्त हिट पाहायला मिळतोय. सरळ नगराध्यक्ष मैथिली ताईंचा जो बॅनर आहे तिकडे बॉल जाऊन धडकतोय. षटकार आलेला आहे, सिक्सर. निश्चितच ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पाहिला खूप आवडेल, कारण ज्या पद्धतीने खेळला होता, पायावर टाकलेला बॉल, मनगडाचा वापर केला, स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळलं, फ्लिक ऑफ द रिस्ट, आपल्या मनगडाची ताकद दाखवताय, रोखावं लागेल. फुलर लेंथ वरचा बॉल लॉंग ऑन मध्ये फिल्डर थोडासा पुढे पडला सिब्बान पासून बॉल आणि तिकडे आता पाहावं लागेल काय निर्णय आहे. मला वाटतंय तिथे झेल झालाय का ते मात्र तपासलं जाईल. अगोदर पायाला बॉल स्पर्श केला बॉलने आणि त्यानंतर सिब्बानने तो झेल कलेक्ट केलाय, परंतु ती जी शंका आहे ती मात्र इथे निश्चितच तिसऱ्या पंचांकडे होती. त्यांनी ऑनफिल्ड पंचांकडे होती, ती तिसऱ्या पंचांकडे निश्चितच शहानिशा करवण्यासाठी पाठवलेली आहे. बघूयात आता काय निर्णय असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाणार आहे. झेल झालाय का ते मात्र इकडे तपासलं जाईल. सुंदर आणि सुबक प्रभावी आयोजन लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं आज बघता बघता 12व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. क्रीडा रसिकांची देखील हळूहळू गर्दी मैदानाच्या दिशेने होऊ लागलेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल या मैदानावर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. खरं तर संगमनेर तालुका म्हटलं तर मग क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो. क्रिकेटची परंपरा जपणारा हा तालुका, शहर असू द्या किंवा मग ग्रामीण भाग असू द्या, खूप स्पर्धा आपल्याला सातत्याने संगमनेर तालुक्यामध्ये बघायला मिळतात. आणि आज राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग ही स्पर्धा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचा विश्वचषकच. तर निर्णय आलाय, फलंदाज बाद आहेत. काय उडवलाय बॉल, पहिलाच बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. योगेश कानवडेचा टोले जंग तडाखा, बॉल सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार. सिब्बान शेख यांना पाहिलेलं आहे, तेच बॉलिंग करतायत परंतु अमोल दुबे समोर आहेत आणि या बॉलला सरळ अमोल दुबे फेकून देत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल दुबेच्या स्लॉट मध्ये जर तुम्ही बॉल दिला, असे चेंडू जर अमोलला टाकले तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच आणावे लागतील. षटकार. 62 धावा धावफलकावर अमोल दुबेचा पहिला तडाखा, अमोल दुबेचा पहिला षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आपण बघू शकतो. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला चेंडू उडवलाय, बॉल सरळ फेकून दिलाय, सरळ बाउंड्री लाईन पार. योगेश कर्द शतक इथे साजरं करतायत. म्हणतात ना, परिंदो को नाही दी जाती तालीम. आज 12व्या वर्षामध्ये समोर उडवलाय बॉल, फटका थोडासा मिस टाइम आहे. ज्ञानेश्वर खेमनर बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड प्रत्युत्तर देत आहेत. यावेळेसचा बॉल हवेत खेळलाय, लाजवाब स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलंय बॉलला
आणि सरळ फेकून दिले बाउंड्री लाईन पार. अमोल दुबेचा तडाखा. जो शौक रखते है उठने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच अमोल दुबे आपल्या बॅटिंग मधून सांगतायत. षटकार ठोकतायत. 6 धाबा. बॉल सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. उंच आकाश. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय बॉल आणि हा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाला रुद्रा 11 कोल्हेवाडी परत एकदा एक तडाखा दिलाय. अमोल दुबे यांच्या बॅट मधून अजून एक लाजवाब स्ट्रोक, अजून एक मनमोहक मिळणार आहे. विनंती राहील रुद्रा 11 कोल्हेवाडी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण सजवा. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 84चा पाठलाग करायचा होता. 6 चेंडू राखत तो सामना जिंकला होता. आता या सामन्यामध्ये पाहावं लागेल 97चा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जातोय ते पाहणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. तोपर्यंत जाऊयात आमच्या गुटू गाडेकर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर असं गीत. पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल या मैदानाला घासत आणि पुसत चाललाय. फिल्डर बॉलला गॅदर रणनीती आखावीच लागेल. बॉल हवेत आहे. फटका फसतोय. फिल्डर बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं समोर उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे परंतु बॉल एक टप्पा घेत त्यांना सोडून मात्र सरळ सीमारेषेच्या रिव्हर्स अटेम्प्ट. या वेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन पार. या वेळेचा चेंडू सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आहे की षटकार ते मात्र आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांची मदत त्यासाठी घेण्यात आलेली आहे. पाहूयात शहानिशा केली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आता चौकार आहे की षटकार आहे ते मात्र तपासलं जाईल. याच निर्णय आलाय. इट्स अ 4 रन. अरब शेखच्या बॅट मधून फुलर लेंथवरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला होता. वाह. या वेळेस मात्र कमालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखील अरबचा हा सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. देखील विसरून चालणार नाही. समोर उडवलाय बॉल. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली. गौरव शिंदे यांनी पकडलाय. एक अप्रतिम झेल सुटलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अरब शेखच्या बॅटमधून एक जबरदस्त हिट. 6 धाव्यांचे होते प्रॉफिट. अरब शेख सुपर हिट ठरलेत. षटकार. खूप चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. किरण खोळे सरांचं देखील भव्य स्वागत या मध्ये करण्यात आलंय. पहिल्याच बॉलवर षटकाराला धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण धावसंख्या आपल्याला परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर. या वेळेचा बॉल देखील लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा तडाखा अरब शेख यांच्या बॅटमधून येतोय. षटकार. तयार. समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरब शेखच्या बॅटमधून षटकार. ओहो. अक्षय झराड स्पेशल. या फटक्यांसाठी अक्षय झराड ओळखले जातात आणि या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि मैदानात जाऊन षटकार ठोकणार नाही तर अक्षय झराड आपलं नाव नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. षटकार ठोकतायत. जबरदस्त तडाखा. 48 धावा धाव फलकावर. बालभवन मधून बॉल द्यायचा आतमध्ये ही विनंती आहे. जे लहान लहान मुलं आहेत. यस थँक्यू.
मॅच बॉल आले याची काळजी घ्या. समोर उडवलाय आणि बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. मनोज नागावर परत एकदा उडवलाय आणि या वेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. सात बॉल मध्ये 36 पाहिजेत. खरा बॉल आणि हा झेंडू मात्र सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. अर्धशतक पूर्ण करणारे खेळाडू नाव आहे अरब शेख, मॅन फ्रॉम बदलापूर. चला करेंकडे अक्षय झरहाट. स्ट्रोक चांगला आहे. ओव्हर द कव्हर, लॉफ्टेड कव्हर ड्राइव आणि एक टप्पा घेत बॉल सरळ सीमारेषा की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करे ये गलत बात है. या वेळेचा बॉल देखील तर वीरा रुद्र 11 कोल्हेवाडी संघाचे कर्णधार